पहिला इतिहास अध्याय 5. इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन याची वंशावळी. रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली, म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्रायल पुत्र योसेफ याच्या संततीस देण्यात आला. तरी पण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही, कारण यहुदाचे वर्चस्व त्याच्या बांधवावर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला. पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता. इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन, याचे पुत्र हनोक, पल्लू, हेस्त्रोन व कर्मी. योएलाचे पुत्र, त्याचा पुत्र शमाया, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र मिखा, त्याचा पुत्र राया, त्याचा पुत्र बाल, त्याचा पुत्र बैरा. ह्यास अश्शूरचा राजा तिलगत पिलनेसर याने कैद करून नेले. तो रऊबेन वंशाचा सरदार होता. त्याच्या भावांची वंशावळी त्यांच्या कुळांप्रमाणे लिहिली ती अशी: त्यातला प्रमुख इयेल, जखर्या, बेला बिन आजाज बिन शमा बिन योएल. हा वंश नबो व बालमौन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला. पूर्वेकडील महानद फरात याजकडील रानाच्या सीमेपर्यंत त्याने वस्ती केली, कारण गिलाद देशात त्याची गुरेढोरे मनस्वी वाढली होती. शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला. तेव्हा ते गिलादाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशात त्यांच्या डेऱ्यात राहू लागले. गादाचे वंशज त्यांच्यासमोर सल्का येथवर बाशान प्रदेशात राहत होते. त्यातला प्रमुख योएल व दुय्यम शाफाम, याखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते. त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचे बांधव मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जिया व एबर असे 7 होते. हे सर्व अबीहैल बिन हुरी बिन यारोह बिन गिलाद बिन मिखाएल बिन यशिशाय बिन यहदो बिन बूज याचे वंशज होत. अही बिन अबुदिएल बिन गुनी हा त्यांच्या पितृकुळांचा प्रमुख होता. ते लोक गिलादात व बाशानात, खेड्यापाड्यात आणि शारोनच्या शिवारात आपल्या सीमेच्या आत वस्ती करून होते. ह्या सर्वांची वंशावळी यहुदाचा राजा योथाम व इस्रायलाचा राजा यराबाम यांच्या कारकिर्दीत लिहिली. रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक, त्यांच्यातले बलवान पुरुष, ढालाईत, धारकरी, धनुर्धारी व युद्धकला निपुण असे 44,760 लढाईस जाण्याजोगे लोक होते. त्यांनी हगरी, यतूर, नाफिश व नोदाब यांच्याशी संग्राम केला. त्यांच्याशी लढण्यास त्यास कुमक मिळून त्यांनी हगरी व त्यांच्याबरोबरचे इतर लोक यास पादाक्रांत केले. कारण युद्धसमयी त्यांनी देवाचा धावा केला, त्यांनी त्याचवर भरवसा ठेविला होता, म्हणून त्याने त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांनी त्यांची गुरेढोरे हरण केली. 50,000 उंट, 2,50,000 मेंढरे, 2,000 गाढवे एवढी जनावरे व 1,00,000 मनुष्ये त्यांनी नेली. बहुत लोकांचा संहार झाला, कारण युद्ध देवाच्या पक्षाचे होते. त्यांचा स्वतःचा पाडाव होईपर्यंत ते त्यांच्या ठिकाणी वस्ती करून राहिले. मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्या देशी वस्ती केली. बाशानापासून बाल हर्मोन, सनीर व हर्मोन पर्वत येत पावेतो त्यांचा विस्तार झाला. त्यांच्या पितृकुळांपैकी प्रमुख पुरुष होते ते हे: एफेर, इशी, अलिएल, अजरिएल, यिर्मया, होदव्या व यहदिएल हे महावीर व नामांकित पुरुष असून आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या देवाशी फितुरी केली आणि देवाने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता
त्यांच्या अन्य देवांच्या नादी लागून ते अत्याचारी बनले. यास्तव इस्रायलाच्या देवाने अश्शूरचा राजा पुल आणि त्याच देशाचा राजा तिलगत पिल्नेसर यास उठविले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशाचे लोक यास पाडाव करून हलह, हाबोर, हरा येथे व गोजान नदीपर्यंत त्यास नेऊन ठेविले व तेथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.